ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, तूर पीक हे महत्त्वाचं कडधान्य पीक आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असं हे पीक आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्यात हे पीक घेतलं जातं. मात्र बदलतं हवामान असो किंवा मग पाण्याची कमतरता किंवा इतर कारणांमुळे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव तूर पिकावर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं. मग हे आर्थिक नुकसान जर टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं या किडींचं एकात्मिक व्यवस्थापन केलं पाहिजे याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनंत लाड सरांना. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर तूर पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो, मात्र तूर पिकाचं महत्त्व सुद्धा खूप मोठं आहे, त्याविषयी सांगा. तूर पीक हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या दररोजच्या दैनंदिन आहारामध्ये कडधान्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि आपल्याकडचा विचार केला एकंदरीत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये तूर पिकाखाली क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर आजच्या बदलत्या पीक परिस्थितीमध्ये तसेच बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्याला एक चांगला आर्थिकदृष्ट्या फायद्याचं असं पीक म्हणून तूर पीक समोर आलेलं आहे. तूर पीक हे एकत्रित म्हणजे मुख्य पीक म्हणूनच घेतलं जातं. त्यासोबतच आंतरपीक म्हणून सोयाबीन असेल, कपाशी असेल, मूग असेल या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं जातं. त्यामुळे या तूर पिकाकडं फार लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड होते, तरी पण आपण तुरीच्या बाबतीमध्ये अजूनही स्वयंपूर्ण नाही. आपल्याला अजूनही बाहेरनं डाळ आयात करावी लागते. हे सुद्धा आपल्या समोरचं आव्हान आहे. मग तूर पिकावर आपण जर पाहिलं तर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं होतो? आता तूर पिकाच्या बाबतीमध्ये जर का म्हटलं तर उत्पादनामध्ये घट येण्याचे प्रामुख्याने जे विविध कारणं आहेत, ज्यामध्ये जमीन आहे, खतांचं व्यवस्थापन आहे, वातावरणातले बदल आहेत. तर यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे आणि ज्याचा बदलत्या वातावरणाशी फार जवळचा संबंध आहे ते म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. हां. आणि या तूर पिकामध्ये जर का आपण पाहिलं तर अगदी म्हणजे जवळपास आपण सप्टेंबर तूर पीक जवळपास 50 दिवसाचं झालं तेव्हापासून किडींचा प्रादुर्भाव चालू होतो. ते अगदी शेंगा तयार होईपर्यंत किंवा शेंगा परिपक्व होईपर्यंत किडींचा प्रादुर्भाव हा झालेला असतो. आणि यामध्ये जर आपण विचार केला तर शेंगा पोखरणारी अळी असेल, पिसारी पतंग आहे, त्याचबरोबर मारुका नावाची जी की फुले आणि पाने गोळा करणारी जी कीड आहे ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये शेंगमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव आणि ज्यावेळेस पेरणी ही उशिरा केल्या जाते त्यावेळेस शेंगमाशीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने आपल्याला वाढलेला दिसून येतो. या सगळ्या किडींचं आपल्याला व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणं फार गरजेचं ठरतं. अच्छा, म्हणजे ह्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. अगदी. यामध्ये तुम्ही म्हणाला तर शेंगा पोखरणारी अळी, तर ती अळी कशी आहे, त्याची ओळख किंवा मग कशा पद्धतीनं तिच्या वाढीसाठी पोषक वातावरण लागतं? तुरीमध्ये जर का आपण पाहिलं तर शेंगा पोखरणाऱ्या ज्या विविध अळ्या आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाची जी कीड म्हटलं तर ती शेंगा पोखरणारी अळी आहे. तिलाच आपण बऱ्याच पिकांमध्ये कधी घाटे अळी म्हणतो आपण हरभऱ्यामध्ये, त्याचबरोबर कपाशीमध्ये बोंडाळी म्हणतो, टोमॅटोमध्ये फळ पोखरणारी अळी म्हणतो. ही एक बहुभक्षी अशी कीड आहे. आणि या किडीची ओळख सांगायची म्हटलं तर एक पिवळसर रंगाचा आपल्याला पतंग दिसतो. पतंगानंतर साधारणतः गोलाकार आकाराची अंडी आपल्याला दिसतात आणि अंड्यापासून साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये अळी बाहेर पडते आणि जवळपास 14 ते 20 दिवसापर्यंत अळी राहते. आणि वातावरण जर पोषक असेल आणि लुसलुशीत असं जर का त्यांना खाद्य मिळालं चांगल्या प्रकारचं तर या अळीचा जीवनक्रम कधी 22 ते 24 दिवस 1 महिन्यापर्यंत सुद्धा जातो. त्यानंतर ही अळी जी आहे
ती झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीमध्ये एक मातीचं वेष्टन तयार करून त्यामध्ये कोशावस्थेमध्ये जाते. तपकिरी रंगाचे कोश असतात बर आणि त्यातनं परत पतंग बाहेर पडतात. अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम हा चालू असतो आणि एका वर्षामध्ये, कारण बहुभक्षी कीड आहे, हम्म. विविध प्रकारच्या पिकांवर खात असते. त्यामुळं साधारणतः 7 ते 9 पिढ्या या एका वर्षामध्ये असतात. म्हणजे ही कीड हो. पूर्ण वर्षभर ही कुठल्या ना कुठल्या पिकावर असते. त्यामुळं या किडीला अविरत असा खाद्यपुरवठा मिळत असतो. हम्म. त्यामुळे या किडीकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याची फार गरज आहे. हा, म्हणजे ही अशा पद्धतीने अगदी. ही दिसते आणि ओळखता येते. हो, हो. पण मग त्याला सुद्धा काही पोषक वातावरण लागतं का? आणि जर आपण नुकसान पाहायला गेलं तर ते किती मोठ्या प्रमाणात होतं? जरी ही कीड समजा वर्षभर दिसून येत असेल, परंतु या किडीसाठी पोषक वातावरण आपण म्हटल्याप्रमाणे हम्म. जास्त प्रमाणामध्ये आर्द्रता असेल, वातावरणात ढगाळ असेल आणि साधारणतः रिमझिम पाऊस किंवा मोठा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये जी आर्द्रता असते, तर अशा वातावरणामध्ये ही कीड प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात या किडीचं गुणन होतं. जास्त प्रमाणामध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात अंडे देते आणि तिच्या पिढ्यासुद्धा जास्त प्रमाणे तयार होतात. सर, ही अळी आहे शेंगा पोखरणारी, ती तूर पिकावर तर ती घालतेच, मात्र इतर कोणकोणत्या पिकांवर तिचा प्रादुर्भाव होतो? ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बहुभक्षी कीड आहे. बर भारतासोबतच जगातला असा कुठलाही देश नाही ज्यामध्ये ही कीड आढळून येत नाही अशी. अच्छा. आणि विविध प्रकारच्या वातावरणामध्ये ही कीड पोषण करण्यासाठी सक्षम आहे. आणि आपल्याकडचा जर का विचार केला तर या किडीवर जवळपास 200 प्रकारच्या विविध वनस्पतीच्या प्रजातींवर ही जगू शकते. हो. यामध्ये विविध प्रकारची पिकं आहेत, जसे सोयाबीन आहे, कपाशी आहे, हम्म. भेंडी आहे. त्यासोबतच काही टोमॅटोसारखे फळपिकं आहेत. या पिकांवर तर दिसून येतात, परंतु त्यासोबतच काही गवतसुद्धा आहेत. पेटारी असेल, रानभेंडी असेल, अशा तणांवर सुद्धा ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपजीविका केल्याचं दिसून आलेलं आहे. अच्छा, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अगदी. वेगवेगळ्या वनस्पतींवर सुद्धा ती आढळते आढळून आणि मोठं नुकसान करते ती. नुकसान करते. आणि शेतकऱ्यांनी या सगळ्या ज्या किडी आहेत त्या जेव्हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या ओळखल्या पाहिजेत, तर त्यानुसार त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. अगदीच. यामध्ये आणखीन एक तुम्ही म्हणालात की पानं आणि फुलांवर ती अशी जाळी तयार करणारी मारुका अळी हं. ही एक आहे. तर मग ती कशी ओळखावी किंवा तिचा जीवनक्रम कसा असतो? साधारणतः तुरीचं जे पीक आहे हं. ते 50 ते 70 दिवसाच्या दरम्यान आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत जर का आपण पाहिलं तर त्यावेळेस बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये पानं एकमेकास गुंडाळलेली आपल्याला दिसून येतील किंवा जेव्हा आपण फुलं लागण्याची अवस्था असते त्यावेळेस हं. फुलं आणि पानं यांचा एक प्रकारे गुच्छ तयार करणारी एक अळी आपल्याला दिसून येते. साधारणतः अळी जर का रंगाच्या बाबतीत पाहिलं तर हां. पांढऱ्या रंगाची आणि थोडासा मध्ये एक प्रकारची हिरवट अशी झाक आपल्याला दिसून येते आणि मागच्या आणि पुढच्या बाजूला त्यावर टिपके दिसायला लागतात. बरं. अशा प्रकारची अळी तशा पूर्ण गुच्छ केलेल्या फुलामध्ये, त्याचबरोबर कोवळ्या शेंगा असतील आणि पानं असतील त्यामध्ये गुच्छ करून आतमधल्या भागांना खाण्याचं काम करते. आणि या किडीच्या माध्यमातून जवळपास 20 ते 40% सुद्धा नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर फुलधारणा व्यवस्थितपणे होत नाही. हं. फुलांचं जे शेंगा आहेत त्या शेंगांमध्ये जो रूपांतरित होणं आवश्यक आहे ते सुद्धा बऱ्यापैकी होत नाही या किडीमुळे. साधारणतः ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर आर्द्रता जी आहे ती 70% आसपास आर्द्रता असणं गरजेचं आहे. अशा वातावरणामध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे 20 ते 40% नुकसान आपल्याला या किडीपासून झालेलं दिसून येतं. सर, तुम्ही मारुका अळीबद्दल सांगितलं आणि अशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं हो. आणि अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतोच. हं. यामध्ये सुद्धा पिसारी पतंग या किडीचा प्रादुर्भाव कधी होतो आणि कशा पद्धतीने तो होतो? तिसरी जी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे पिसारी पतंग. हां. ही सुद्धा फार महत्त्वाची शेंगांना पोखरणारी जी काही कीड आहे. हं. आणि या किडीच्या बाबतीत अजून एक म्हणजे पावसाळा संपायला लागला किंवा शेंगा धरायला लागला की नेमकं त्याच वेळेस या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. अगदी पावसाळा संपत त्यावेळेस अगदी गवताच्या जसं वाळलेलं गवत असतं त्या प्रकारचा पतंग आपल्याला दिसून येतो. त्या पतंगाच्या माध्यमातून अळी दिल्या जाते, अंडी दिली जातात आणि अंड्यातनं 3-4 दिवसामध्ये अळी बाहेर पडते. अळी जर का पाहिली तर त्या अळीच्या शरीरावर पूर्णपणे असे केस असतात. दोन्ही बाजूने निमुळती अळी असते आणि त्याच्यावर टिपके आपल्याला दिसून येतात. हां. तर ही अळी साधारणतः सुरुवातीला बाहेर पडल्यानंतर अंड्यातनं बाहेर पडल्यानंतर जे काही पक्व होण्याच्या अवस्थेमधल्या शेंगा असतात त्या शेंगाचा वरचा जो भाग असतो तो खरवडण्याचं काम करते आणि त्यामध्ये नंतर मग शेंगाच्या आतमध्ये पक्व होणारे जे दाणे असतात त्या दाण्यांना खाण्याचं काम करते. बाहेर राहून पूर्णतः आपलं डोकं आतमध्ये टाकून ते दाणे खाण्याचं काम करत असते. अच्छा. मग या सुद्धा किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, हो. आर्थिक नुकसान.
ते किती प्रमाणात होतं शेतकऱ्यांचं? पिसारी पतंगांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. जवळपास या किडीचा प्रादुर्भाव जर का कमी प्रमाणामध्ये असेल, हं. तर जवळपास 10% पासनं ते 50% पर्यंत नुकसान झाल्याचं सुद्धा या किडीमुळे आढळून आलेलं आहे. आणि एकत्रित स्वरूपामध्ये या किडीच्या बाबतीत जर का गोलाकार असे पूर्णतः छिद्र पाडत असते हं. आणि छिद्र पाडल्यामुळं आतमधले दाणे खाऊन टाकते आणि दाणे खाल्ल्यामुळं ज्या काही एकंदरीत शेंगा असतात, तर हं. त्या शेंगा पूर्णतः त्या ठिकाणी फक्त मोकळ्या शेंगा राहतात, त्यामध्ये दाणे नसतात. आणि एक अळी जर का म्हटलं, तर जवळपास 20 शेंगांना फस्त करण्याचं काम करते. आमची माती आमची माणसं. यानंतर सुद्धा म्हणूया आपण की वेगवेगळ्या अळी ज्या आहेत त्या नुकसानदायक असतातच. यात जसं पिसारी पतंग आहे किंवा मग जसं आपण ते जाळी तयार करणारी अळी असेल, शेंगा पोखरणारी अळी. हं. तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन बऱ्याच अळ्या आहेत. तर त्यांचं सुद्धा नुकसान जे आहे ते खूप होतं का? हो, हो. आता आपण ह्या 3 महत्त्वाच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या पाहिल्या. हं. यासोबत अजून एक फार महत्त्वाची अशी कीड आहे, ती म्हणजे शेंगमाशी. हां. आणि या किडीच्या बाबतीमध्ये एक प्रकारे आपल्याला छुपा शत्रू म्हणता येईल. कारण हं. ही किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. अच्छा. कोवळ्या शेंगा जेव्हा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये असतात, नेमकं त्यावेळेस शेंगमाशीची माशी जी आहे हं. ती अंडे टाकते आणि शेंगाच्या पापुद्र्यामध्ये अंडे दिल्यानंतर अंड्यातनं अळी बाहेर पडते आणि त्या अळीला पाय नसतात हां. आणि तशी अळी मग त्या शेंगेच्या आतमध्ये जाते आणि आपला संपूर्ण जीवनक्रम एकाच शेंगेमध्ये आपला पूर्ण करते. हो. सुरुवातीला त्या दाण्याला एक प्रकारे खाचा तयार करते किंवा त्या ठिकाणी अशा पूर्णतः मुकणी तयार करणं ज्याला म्हणतो आपण, हं. तशा प्रकारे तयार करते आणि जेणेकरून त्याची जी काही डाळ बनायला पाहिजे, ती डाळ बनत नाही आणि शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, तर शेतकरी म्हणतात अडकण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. तर ते या शेंगमाशीमुळे आलेलं असतं आणि शेंगमाशी साधारणतः 5% वर जर का जात असेल, हं. तर मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि उशिरा जर का आपण पेरणी केलेली असेल, तर अशा उशिरा पेरणी केलेल्या तूर पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये शेंगमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो आणि जर का प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेला आणि याचं वेळीच व्यवस्थापन जर का आपण नाही करू शकलो, तर अगदी 80% पर्यंत नुकसान झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. अच्छा. आणि शेंगा आपल्याला वरतून दिसतात आणि प्रादुर्भाव हा पूर्णपणे आतमध्ये झालेला असतो हं, हं. आणि शेतकऱ्यांना लक्षात केव्हा येतं, जेव्हा पूर्णतः जीवनक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा कोश अवस्था सुद्धा आतमध्येच पूर्ण होते बरं. आणि पतंग जेव्हा एक छोटंसं शेंगाला छिद्र पाडून बाहेर पडतात आणि बाहेर पडलेलं छिद्र आपल्याला दिसतं, तेव्हा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येतो आणि तेव्हा उपाययोजना करण्याला कुठल्याही प्रकारे फायद्याच्या ठरत नाहीत. म्हणून या किडीला थोडंसं लवकरच ओळखणं गरजेचं आहे आणि याचं वेळीच व्यवस्थापन करणं सुद्धा फार गरजेचं आहे. पण मग ते पण कसं जसं तुम्ही म्हणाले शेंगेच्या आतमध्ये जीवनक्रम कंप्लीट करते आणि हं. मग नंतर लगेच पिकाचं नुकसानच होतं. मग हो. ते कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी? एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आता या शेंगमाशीचा प्रादुर्भाव मध्ये असल्यामुळं हं. आपल्याला थोडं सर्वेक्षणावर फार भर देणं गरजेचं आहे. अच्छा. कारण सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण जेव्हा शेंगा भरण्याची अवस्था असते, तेव्हा एक रँडम स्वरूपामध्ये एखाद दुसरी शेंगा न पाहता जर का आपण तोडून घेतल्या हां. आणि त्या शेंगा फोडून पाहिल्या, तर आपल्याला लक्षात येईल, की अशा प्रकारे साधारणतः एक 30-40 शेंगांमध्ये जर का एक 3-4 शेंगा जरी आपल्याला प्रादुर्भाव दिसल्या 2-3 हां. तरी म्हणता येईल, की आता शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढायला लागलेला आहे आणि आपल्याला त्यावर उपाययोजना कराव्या लागतात. अशा ह्या वेगवेगळ्या किडी तुम्ही म्हटलात अळ्या, हं. तर याचं एकूण जर तूर पिकावरील आपण जर आर्थिक नुकसानीची पातळी जर जाणून घ्यायची झाली तर ती किती आहे? कुठल्याही किडीचं व्यवस्थापन करायचं म्हटलं, तर किडींनी या शेतामध्ये असणंही गरजेचं आहे. हं. कारण जे किडींचे रेसिड्यूज ज्याला म्हणतो आपण, हां. ते पण शेतामध्ये असणं गरजेचं आहे, कारण मित्र किडी त्यावर उपजीविका करतात. हं. परंतु या किडी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या नाही पाहिजे, की जेणेकरून आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जर का गेल्या, हं. तर आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येते. म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीच्या पातळ्या माहीत असणं गरजेचं असतं. या पातळीवर कीड न जाता जर का आपण कीटकनाशकांची फवारणी करत असू, हां. तर तो खर्चसुद्धा आपला वाया जाणार आहे. म्हणून आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेली तरच आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करायला लागते. मग या आर्थिक नुकसानीच्या पातळ्या कशा ओळखायच्या, हं. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता शेंगा पोखरणारी अळी, ज्याला आपण घाटे अळी म्हणतो किंवा हो. शेंगा पोखरणारी अळी म्हणता येईल. तर या अळीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. यासाठी कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावतो आणि या कामगंध सापळ्यामध्ये सतत 2 ते 3 दिवस 8 हं. ते 10 पतंग जर का यायला लागले, तर समजायचं की आता पुढल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंडी देण्यात आणि ही आर्थिक नुकसानीची पातळी संबोधली जाते. अच्छा. त्याशिवाय साधारणतः 1 मीटर मध्ये एक 2 ते 3 अळ्या जर का आपल्याला दिसून येत असतील, हं. 1 मीटरच्या लांबीमध्ये जी असणारी झाडं आहेत, तर त्यामध्ये 2 ते 3 अळ्या दिसून येत असतील, तर ही सुद्धा आपल्याला शेंगा पोखरणाऱ्या अळीचा आर्थिक नुकसानीची पातळी म्हणता येईल. हं. याशिवाय 5% प्रादुर्भावग्रस्त शेंगा दिसत असतील, तर ते सुद्धा आर्थिक नुकसानीची पातळी म्हणता येईल.
यानंतर दुसरी जी आहे ती मारुका. हं. तर मारुकाच्या बाबतीमध्ये साधारणतः 10% जर का फुलं जे आहेत त्याच्या गुंडाळ्या झालेल्या असतील किंवा गुच्छ झालेले असतील तर आपण त्या ठिकाणी आर्थिक नुकसानाची पातळी समजतो. याशिवाय तिसरी जी आहे ती म्हणजे पिसारी पतंग. पिसारी पतंगाच्या बाबतीत सुद्धा जवळपास 2 ते 3 आळ्या प्रति मीटर लांबी या प्रमाणामध्ये जर का आपल्याला दिसून येत असतील तर त्याला आर्थिक नुकसानाची पातळी म्हणतो. आणि नुकसानग्रस्त शेंगाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर याच्यासुद्धा 10% शेंगा जर का आपल्याला नुकसानग्रस्त दिसायला लागल्या तर म्हणतो आपण आर्थिक नुकसानाची पातळी आलेली आहे. याशिवाय शेंगमाशीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला फार सजग राहणं गरजेचं आहे. याचा प्रादुर्भाव फारसा आपल्याला लक्षात येत नाही आणि याचे 5% शेंगा जर का आपल्याला प्रादुर्भावग्रस्त दिसल्या तर आपण समजायला हरकत नाही की आर्थिक नुकसानाची पातळी आहे. त्यानंतर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे आपल्याला वळायला लागतं. आणि रासायनिक कीटकनाशकाकडे किंवा या आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर न जाण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीनं या किडींचं अगदी सुरुवातीपासूनच व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. हां. आमची माती आमची माणसं. मग जसं तुम्ही म्हणालात आता की एकात्मिक व्यवस्थापन, कारण तोच महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी, अगदी. प्रश्न आहे. मग या तूर पिकावरील ह्या सगळ्या वेगवेगळ्या किडी म्हणूया, अळ्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी कशा पद्धतीनं एकात्मिक व्यवस्थापन केलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. यामध्ये एक लक्षात येईल की आतापर्यंत आपण किडींची ओळख पाहिली. हो. ओळख पाहिल्यानंतर आर्थिक नुकसानीच्या पातळ्यासुद्धा पाहिल्या. याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की आता कीड कुठली आहे, त्याची किती याच्यापर्यंत आली म्हणजे आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि किडींना एका पातळीपर्यंत रोखण्यासाठी वातावरण अनुकूल आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं फार गरजेचं असतं. बरं. आणि त्याच अनुषंगाने आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं तूर पिकासाठीचं एक मॉडेल शेतकऱ्यांना शिफारशीत केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की या किडीचे जे कोष असतात ते जमिनीमध्ये असल्यामुळं अगदी हंगामाच्या सुरुवातीलाच आपण खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्यानंतर किडींना प्रतिकारक ज्या जाती आहेत विशेषतः BSMR 736 आहे, BSMR 853 आहे, या आहेत. याशिवाय आता बदलत्या वातावरणामध्ये तग धरणाऱ्या ज्या जाती आहेत ज्यामध्ये आमच्या बदनापूर संशोधन केंद्रानं संशोधित केलेली गोदावरी आहे, रेणुका आहे, अशा सहनशील जातींची निवड करणं गरजेचं आहे. याशिवाय तूर पिकामध्ये वेळोवेळी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तण आहेत, विशेषतः म्हणजे ज्याच्यावर उपजीविका करतात या किडी, तर त्या तणांचा सुद्धा नायनाट करणं. यामध्ये प्रामुख्याने पेटारी असेल, रानभेंडी असेल, गाजर गवत असेल, याचा सुद्धा नायनाट करणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर त्या ठिकाणी तूर पिकामध्ये आपल्याला पक्षी थांब्यांचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की पक्षी सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हो. आणि पक्ष्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी राहतात, परंतु या पक्ष्यांना बसण्यासाठी निवारा असणं गरजेचं आहे. आणि निवाऱ्यासाठी आपल्याला एका एकरमध्ये साधारणतः आपण 5 ते 10 पक्षी थांबे लावतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी थांबे साधारणतः एका हेक्टरपर्यंत आपण जर 40 ते 50 जर का लावले तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पक्षी थांब्याच्या माध्यमातून पक्षी आळ्या वेचून खातात, हे सुद्धा आहे. त्याशिवाय किडींचं संनियंत्रण सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे ही पतंगवर्गीय किडी असल्यामुळे त्या अंडी कधी देतात, त्याच्यानंतर त्याच्यापासून अळी तयार होते, तर हे माहिती होण्यासाठी अंडी तर आपण पाहू शकत नाही. बरोबर. मग हे अंडी शेतामध्ये आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला कामगंध सापळ्याचा प्रभावीपणे वापर करायला लागतो. आणि यासाठी एकरी 2 कामगंध सापळे किंवा हेक्टरी जर सांगायचं झालं तर हेक्टरी 5 कामगंध सापळे हे संनियंत्रणासाठी वापरावे लागतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग जर का आपल्याला पकडून मारायचे असतील किंवा पकडून ठेवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मात्र मग हेक्टरी 25 कामगंध सापळे त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. कामगंध सापळा लावताना सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पिकाच्या उंचीपेक्षा 1 फूट उंचीवर, जास्त उंचीवर आपल्याला कामगंध सापळा हा ठेवणं गरजेचं आहे. तो कामगंध सापळा सुद्धा व्यवस्थितपणे राहील का नाही, कारण बरेचसे रानटी प्राणी असतात तर त्याच्यापासून सुद्धा या कामगंध सापळ्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे. त्याची जी लूर आहे ती सुद्धा वेळच्या वेळी बदलणं फार गरजेचं ठरतं. यानंतर आपल्याला काही उपयुक्त आहेत, त्यामध्ये NSK निंबोळी अर्क आहे. 5% निंबोळी अर्काचा अगदी मारुका असेल सुरुवातीच्या अवस्थेमधली किंवा पिसारी पतंग दिसून येत असेल तर आपण 5% निंबोळी अर्काचा वापर करू शकतो. त्याशिवाय 250 ते 500 LE या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या दिसून येत असतील तर आपण NPV जो व्हायरस आहे, न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस म्हणतो, त्याचा सुद्धा आपण प्रभावीपणे त्या ठिकाणी वापर करू शकतो. याशिवाय BT पावडर आहे. BT पावडरचा सुद्धा साधारणतः 1.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपण त्याची सुद्धा फवारणी करू शकतो. तर अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे आपण त्याचं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबी लक्षात घेत असताना मित्र कीटकाचं संवर्धन करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण मित्र कीटक जर का आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात राहिले तर नैसर्गिकरित्या
किडीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. म्हणून या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबी, मित्र कीटकाचं संवर्धन आणि जे छोटे शेतकरी आहेत, कमी क्षेत्रावर ज्यांच्याकडे तूर लागवड केलेली असते, तर असे शेतकरी ज्या काही मोठ्या अळ्या असतात तर त्या अळ्या गोळा करून किंवा मारुकासारखी कीड असेल तर या किडीचे जे गुच्छ असतात ते गोळा करून सुद्धा त्याचा सुद्धा नायनाट करून अशा पद्धतीने आपण ज्या काही एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धती आहेत त्याचा प्रभावीपणे जी पद्धत त्यावेळेस गरजेची आहे त्या पद्धत वापरून एक चांगल्या प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून या तूर पिकावर येणाऱ्या एकंदरीत किडींचं आपण व्यवस्थापन करू शकतो. परंतु आर्थिक नुकसानाची पातळी एवढं केल्यानंतर, हे ओलांडल्यानंतर मग मात्र आपल्याला आर्थिक रासायनिक कीटकनाशकांकडे जाणं हे क्रमपात्र ठरतं. मग ही रासायनिक कीटकनाशकं सुद्धा फवारताना शिफारशीनुसार फवारणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस सुद्धा बऱ्याचदा गफलत झाली तर तेही फार धोकादायक ठरू शकतं. तर मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे रासायनिक फवारणी करताना? फार महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांकडं सुरुवातीलाच म्हटलं की रासायनिक कीटकनाशकांकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहण्याऐवजी शेतकरी बऱ्याचदा पहिला पर्याय म्हणून पाहतात आणि यामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. म्हणून आपल्याला रासायनिक कीटकनाशकं वापरताना सुद्धा खूप खबरदारी होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा सजगपणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. यामध्ये काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या किडीनं आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे का ते पाहणं गरजेचं आहे. ओलांडली असेल तर त्या किडीसाठी कुठल्या प्रकारचं प्रभावी कीटकनाशक आहे हे सुद्धा केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जी काही शिफारशीत कीटकनाशक आहेत त्यामधनं आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्याशिवाय जे आपण कीटकनाशक निवडणार असोत त्यापैकी 3-4 जे पर्याय असतील त्यापैकी तुलनेनं वातावरणाला आणि एकूणच सगळ्या बाबतीमध्ये आणि कमी खर्चाचं कुठलं कीटकनाशक आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता कीटकनाशकांचे जर का आपण बॉटल्स पाहिल्या त्यावर ट्रायंगल्स असतात, म्हणजे हिरव्या रंगाचा आहे, निळ्या रंगाचा आहे, पिवळ्या रंगाचा आहे आणि लाल रंगाचा. तर आपल्याला शक्यतो जे सेफर इन्सेक्टिसाइड म्हणतात त्याच्यामध्ये हिरव्या रंगाच्या आणि निळ्या रंगाच्या ज्या कीटकनाशक असतात तर याचा वापर आपल्याला वापरावा लागतो आणि कुठल्याच कीटकनाशकाला मिळत नसेल तर मग आपल्याला जहाल कीटकनाशकाकडे जावं लागतं. आता तूर पिकाच्या बाबतीत ह्या 3-4 प्रकारच्या ज्या किडी आहेत त्यासाठी शिफारशीत जे काही कीटकनाशक आहेत ते सुद्धा केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने दिलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठानं जॉईंट ॲग्रोस्कोच्या माध्यमातून याची शिफारस सुद्धा केलेली आहे. आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांना होतं की आपण एका किडीसाठी एक कीटकनाशक सांगतो, परंतु शेतामध्ये 2-3 प्रकारचे कीटकनाशक असतात, किडी असतात. मग अशा वेळेस आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्या किडीची संख्या जास्त आहे, दुसऱ्या नंबरला कुठली कीड आहे, मग या सगळ्यांसाठी एकत्रित स्वरूपात कुठले कीटकनाशक आहेत तर हे सुद्धा वापरणं गरजेचं आहे. मग यासाठी कुठली कीटकनाशक आहेत तर शेंगा पोखरणाऱ्या अळ्या जर का 2-3 प्रकारच्या एकत्रित स्वरूपामध्ये असतील तर त्यासाठी क्लोरॅनट्रेनिलिप्रोल 18.5% SC हे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे आणि शेतकरी सुद्धा वापरतात. तर त्याचा साधारणतः 0.2 मिली या प्रमाणामध्ये एक प्रति लिटर या प्रमाणात घेणं गरजेचं. 10 लिटरसाठी म्हटलं तर 2 मिली या प्रमाणात आपल्याला घेणं गरजेचं आहे. याशिवाय इमामेक्टिन बेन्झोएट नावाचं खूप चांगलं कीटकनाशक आहे 5%, ते सुद्धा आपल्याला 0.44 ग्राम प्रति लिटर आणि 10 लिटरसाठी सांगायचं झालं तर साधारणतः 4.5 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला वापरणं गरजेचं. याशिवाय इंडॉक्झाकार्प 15.8% हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे आणि साधारणतः 3 ते 4 ml प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला वापरणं गरजेचं आहे. याशिवाय पुढच्या काळामध्ये जर का आपल्याला शेंगा पोखरणारी अळी आहे, मारुका सुद्धा दिसून येत आहे तर त्यासाठी आपल्याला प्रोफेनोफॉस आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. दोन्हीचं प्रमाण साधारणतः प्रति हेक्टरी 1200 पर्यंत आहे. 10 लिटरसाठी जर का म्हटलं तर 12 ml प्रति 10 लिटर या प्रमाणात आपल्याला वापरणं गरजेचं आहे. आणि जर का शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काही वेगळी कीटकनाशकं वापरावी लागतात. यामध्ये स्पायनाटोरम नावाचं एक खूप चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे, साधारणतः 11.7 SC आणि हे कीटकनाशक 7.5 मिली प्रति 10 लिटर आणि प्रति लिटर प्रमाणामध्ये म्हटलं तर 0.75 ml या प्रमाणात घेणं गरजेचं आहे. हे जे प्रमाण मी सांगितले हे नॅपसॅक किंवा साध्या पंपासाठीचे आहे. जर तुम्ही पेट्रोलचा पंप वापरत असाल किंवा पॉवर पंप ज्याला म्हणतो आपण ते वापरत असाल तर ही मात्रा जी आहे ही 3 पट करणं गरजेचं आहे. ड्रोनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपल्याला जे याच्याच प्रति हेक्टरी ज्या काही मात्रा आहेत त्या आपल्याला एक 25 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याची फवारणी करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? तुरीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी अगदी सुरुवातीपासून पिकाचं वेळोवेळी सर्वेक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की कुठली कीड आहे कुठली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी किडी ओळखायला शिकल्या पाहिजेत आणि
त्या किडी ओळखल्यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब अगदी सुरुवातीपासून करावा. त्यानंतर शिफारशीत कीटकनाशकाची जी मात्रा आहे ती योग्य प्रकारे वापरावी. त्याचबरोबर फवारणी करताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय किडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकाशिवाय इतर जे गरज नसलेली जी काही फवारणीसाठी औषधं ते करू. वापरतात त्याचा सुद्धा आपण वापर टाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो काही फवारणीचा खर्च आहे तो कमी करून उत्पादन खर्चामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये बचत करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन वाढ घेऊ शकतो. यावर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाऊस थोडासा कमी अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्या अनुषंगानं वातावरणाच्या बदलानुसार बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या किडींना सुद्धा पोषक असू शकतात. तर त्या अनुषंगानं आपण या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार करून अगदी योग्य प्रकारे किडींचं व्यवस्थापन करावं आणि या तूर पिकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यावं ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण तूर पीक घेत असताना या वेगवेगळ्या किडींचा अभ्यास करून, सर्वेक्षण करून, कोणत्या किडी आहेत, कशा पद्धतीने प्रादुर्भाव झालाय, किती नुकसान होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपण ते योग्य तऱ्हेनं व्यवस्थापन केलं तर उत्पादन वाढेल आणि आपलं उत्पन्न सुद्धा वाढेल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.